उपलब्ध नसल्यामुळे नवीन प्रकल्प आणण्याकरता आपल्याला अडचण आहे। आणि बारकाईने अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की आपल्या दारणा समूहावर असेल किंवा आपल्या भागामध्ये असेल साधारणपणे 75हून अधिक पिण्याच्या पाण्याच्या योजना आहे। पिण्याच्या पाण्याचं आरक्षण जवळपास 54% वर गेलेलं आहे। औद्योगिकरणाचं आरक्षण संजीवनी, कोळपेवाडी, इंडिया बुल्स किंवा नाशिक मधल्या काही इंडस्ट्रीजचं पकडलं तर असं दोन्ही मिळून जवळपास एकूण 90% त्या ठिकाणी पाण्याचं आरक्षण गेलेलं आहे। फक्त 21% आपल्या सिंचनासाठी त्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे। आणि म्हणून आदरणीय कोल्हे साहेबांनी त्यावेळेस दूरदृष्टी ठेवून वेगवेगळ्या धरणांची निर्मिती केली। कडवा असेल, मुकणे असेल, कश्यपी असेल, वालदेवी असेल, गौतमी असेल, गोदावरी असेल, भाम असेल, भावली असेल, या सगळ्या वाकी असेल, या सगळ्या धरणांचं वेळोवेळी आपण त्या ठिकाणी निर्मिती केली आणि आपल्या परिसरामध्ये सिंचनाच्या पाण्यासाठी योगदान त्या ठिकाणी गेलं। आता काही उठतात नेते उठतात आमदार म्हणतात की यांनी 35 वर्ष काय केलं, त्यांचं तेवढं वय नाही तरी देखील ते आदरणीय स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या 35 वर्षाचा हिशोब त्या ठिकाणी आपल्याला मागतात। कदाचित त्यांना माहित नसेल की हे सगळे भाम, भावली, कश्यपी, वालदेवी, गौतमी, मुकणे, कडवा, वाकी हे सर्व धरण बांधण्याकरता आपलं पाणी अबाधित ठेवण्याकरता अहोरात्र त्या ठिकाणी कोल्हे साहेबांनी काम केलं। म्हणूनच त्या ठिकाणी जनतेने त्यांना 35 वर्ष त्या ठिकाणी संधी दिली। परंतु तुम्ही तुमच्या कालखंडामध्ये पहिल्याच आमदारकीमध्ये 2004 ला आमदार म्हणून आले आणि 2005 मध्ये समन्वय पाणीचा त्या ठिकाणी कायदा आला। एक सकार शब्द देखील आपण त्या ठिकाणी काढला नाही आणि म्हणून आता कायमस्वरूपी आपल्या तालुक्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून किती तळे बांधले तरी या 5 नंबर 2005 साली झालेला समन्वय पाणी वाटप कायदा जो आहे त्याचं पाप धुतलं जाणार नाही, एवढंच या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छितो। खरं तर अनेकदा संभ्रम निर्माण करायचा संधी साधू राजकारणी म्हणून ज्यांची ओळख आता झालेली आहे आपल्यावर आरोप करतात। आता जायकवाडीत भरलेला असताना देखील आपल्याला आपले पाझर तलाव असतील, बंधारे असतील, भोवरसावित आहे, पूर्व भागामध्ये सर्व पाझर तलाव आपल्याला अजून कोरडेच होते। या असताना देखील आपल्याला भांडावं लागतंय, हीच तर खरी शोकांतिका असं मला वाटतं। आपल्याला संजीवनी उद्योग समूहा माध्यमातून जरी नवीन प्रकल्प करायचा झाला तरी पाण्याच्या अभावी आज तो आपल्याला या ठिकाणी तरी करता येत नाही असं शासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि म्हणून भविष्यात जर असंच चाललं तर लोकसंख्या वाढल, पर्यायी पाण्याचं आरक्षण वाढल पिण्याचं आणि आपली शेती अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही अशी भीती मला त्या ठिकाणी वाटते। आणि म्हणून सातत्याने 2000 साली कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याकरता मंजुरी घेतलेली होती, परंतु कुठलीही चालना गेल्या काही वर्षांमध्ये त्या ठिकाणी मिळाली नाही। आदरणीय कोल्हेताईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी त्यांनी भांडून संघर्ष करून जवळपास 7.5 TMC पाणी उपलब्ध होण्याकरता 30 प्रभावी वळण योजना त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या। त्याचं काम प्रगतीपथावर आहे। आणि आपण जर विचार केला तर गेल्या 20 वर्षामध्ये कुठल्याही संस्था चालवायची झाली किंवा आपल्याला निर्णय घ्यायचे झाले तर राजआश्रय हे निश्चितपणाने लागतं। आपल्याला गेल्या 20 वर्षामध्ये फक्त 5च वर्ष आपण त्या ठिकाणी सत्तेत होतो। खऱ्या अर्थाने जर ही वाताहत आपल्या तालुक्याची कोणामुळे झाली असेल तर ती विद्यमान आमदार आणि त्यांच्या कुटुंबांमुळे झाली असा माझा थेट त्यांच्यावर आरोप आहे। आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे या हेतूने साहेबांनी दादांनी काम केलं। पर्यायी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या हेतूने देखील आपण त्या ठिकाणी काम करत राहिलो। आणि म्हणून संजीवनी उद्योग समूह असेल, संजीवनी शैक्षणिक संकुल असेल, औद्योगिक वसाहत असेल, रयत शिक्षण संस्था असेल, शिर्डी संस्थान असेल, NHEC असेल, ST महामंडळ असेल, VSI असेल, वेगवेगळ्या माध्यमातून साहेबांनी त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध केली आणि आपल्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आज NHECच्या तिथं तळेगाव दाभाड्यात संजीवनी कॉलनी आहे, अनेक लोक आपले त्या ठिकाणी साहेबांनी लावले, परंतु काळाच्या ओघात एकही नवीन प्रकल्प
किंवा नोकरी किंवा त्या ठिकाणी उपलब्ध झालेली नाहीये. आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली आपण क्लस्टर काढलं, 200 महिलांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली. पाण्याअभावी इंडस्ट्री येत नसेल तर आपण वॉटरलेस इंडस्ट्री काढली पाहिजे, या भावनेतून आपल्या इथंच पलीकडं कॉल सेंटर उघडलेलं आहे. जवळपास 800 ते 1000 मुलं मुली त्या ठिकाणी काम करत आहे. नुसतं त्या कॉल सेंटरचा पगार आणि इन्सेंटिव्ह बघितला तर 2.5 ते 4 कोटी पर्यंत इन्सेंटिव्ह पकडून काही महिन्याचा पगार होतो. त्याचा पर्यायाने आपल्या बाजारपेठेवर फायदा आपल्याला दिसून येतो. परंतु हे सगळं होत असताना कुठेतरी सत्तेच्या अभावी आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी करता आलेल्या नाहीये. पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवायचं असेल किंवा इतर गोष्टी असेल तर निश्चितपणाने आपल्याला त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. कारण की आज जर आपण बघितलं तर आपल्या तालुक्यामध्ये मोठमोठे फ्लेक्स लागलेले आहेत. किती कोटीचे आहेत? 2800, 3000, 3200. तुम्हाला माहित नाही, काल परवा 300 ऍड झाले, आता 3500च्या पुढे गेलेले आहेत. पण आपण 3000 कोटी जरी धरलंय, गावं किती आपल्या तालुक्याचं बोलतो मी, गावं किती आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये? एकूण 90 गावं असतील जवळपास. आपण शहर धरून 100 गावं धरू, म्हणजे 3000 कोटी भागिले 100 गावं किती आले एका गावाला? गणितात कच्चे का ना, किती आले? 30 कोटी आले. आले का तुमच्या गावाला 30 कोटी? कोणीच नाही म्हणा ना. मला वाटतं आले असतील काय. आले का तुमच्या गावाला 30 कोटी? ते पत्रकारांना कळू दे त्यांना, म्हणजे नाही तर ते रोज छापत असतात 3000 आले, 300 आले. कोणाच्या गावाला 30 कोटी आले का? हो का नाही? पत्रकार बंधूंनो, तुम्ही घेतला असेल तर त्याची नोंद घ्यावी. फक्त बॅनरवरच तो विकास त्या ठिकाणी दिसतो आहे. असा विकास असा तो आम्हाला तो विकास नको आहे. कुठल्याही पद्धतीचा अशा पद्धतीचा फक्त भूलतापा द्यायच्या. आपण त्यांचं ज्यावेळेस पितळ उघडं केलं तर त्यांनी देखील त्या ठिकाणी जाहीर केलं की मी म्हटलं आता हे गुंडांना शह देता आहे, यांच्याबरोबर त्या ठिकाणी 2 नंबर धंद्यावाल्यांना शह देता आहे असा आरोप केला. तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी देखील तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी टाकेल. मी तर म्हणतो की हे कोपरगावकरच आता तुमच्यावर फसवणुकीचा दावा टाकणार आहे, कारण की तुम्ही 5 वर्षांमध्ये कुठलंही काम या कोपरगावमध्ये केलेलं नाहीये. म्हणून आता तुम्ही त्याच्यावर कुठलंही भाष्य न केलं तरच नवल. कारण की शेतकरी असाल, नागरिक असतील, सगळे हवालदिल झालेले आहेत. जलजीवनचे 250-300 कोटी रुपये जे केंद्र सरकारकडून आले ते देखील जणू काही मीच आणले असं आविर्भावात ते फिरतात. मग तसा जर हिशोब केला तर ताईंच्या काळात समृद्धी गेला 1,500 कोटीचा, एअरपोर्ट झाला 1,500 कोटीचा. 2च प्रकल्प 3,000 कोटीचे होतील आपले, बाकीचे तर कामं सांगितलेच नाही मी. आणि म्हणून कुठंतरी दिशाभूल करायचं, कुठंतरी काहीतरी सांगायचं, आणि हे पोरकटपणाचे लक्षण आहे. मूळ विषयांना हात न घालता आपल्या तालुक्याची जी परिस्थिती झालेली आहे, जवळपास 18 ते 30 वयोगटामध्ये 60 ते 70 हजार युवक युवती आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये फक्त 10च PF अकाउंट कंपन्यांचे या ठिकाणी कोपरगाव तालुक्यात उघडलेले आहेत. म्हणजे 200-300हून अधिक सुद्धा रोजगार उपलब्ध झालेले नाही. मी आपल्या कॉल सेंटर आणि कॉलेजचं म्हणत नाहीये, कॉलेजच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात 6,500 युवकांना रोजगार त्या ठिकाणी मिळाला. मी इतर तालुक्याचं बोलतोय, आपल्या तालुक्यामध्ये फक्त 10च PFचे अकाउंट उघडले गेले, म्हणजे कुठल्याही पद्धतीचा रोजगार उपलब्ध केला नाही. त्या उलट आपण युवकांना घेऊन जी काही सह्यांची मोहीम चालवली त्यामध्ये सोनेवाडी इथं या ठिकाणी आपली MIDC मंजूर झाली. त्याचं श्रेय घेण्याकरता आपल्या आधी फ्लेक्स लावून त्या ठिकाणी सत्कार करून स्वतःच फटाकडे वाजून मोकळे झाले. आणि म्हणून कुठेतरी आता आपल्याला जागरूक होण्याची गरज आहे. आता देखील मला आता कळलं, व्यासपीठावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत काही आरोप केले, घेत आहे का अजून? पण त्यामध्ये काही आरोप केले की माझा देखील त्या ठिकाणी गुंडांशी त्या ठिकाणी संबंध आहे. 2 नंबर धंदेवाल्यांचा 2014चे का 13चे काहीतरी फोटो दाखवले. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की कुठल्याही रॅलीचे फोटो असतील, काही असतील, कुठलाही आरोप प्रत्यारोप करायचा असेल, विकास कामं असतील, इतर कुठलेही कामं असतील, मी आज या व्यासपीठावरून त्यांना जाहीर आवाहन करतो
की त्यांनी आंबेडकर चौकामध्ये यावं, दूध का दूध पाणी का पाणी आपण त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. कारण की रोजगार कोणासाठी निर्माण झाला नाही झाला माहित नाही, परंतु 2 नंबर वाल्यांसाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगार उपलब्धी त्यांनी केलेली आहे. राजरोजपणे सर्व रेशनचा काळा बाजार असेल, स्वयंसहाय्यकांपासून त्यांचे सर्व जवळचे लोक त्याच्यामध्ये आहे. टक्केवारी सिस्टीम चालू आहे. 2-3 महिन्यापूर्वी झालेले रस्ते त्या ठिकाणी उघडून निघालेले आहे. कुठलाच पद्धतीचा पूर्ण तालुक्याचा बट्ट्याबोळ त्या ठिकाणी लावलेला आहे आणि फक्त दिखाव्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. काल परवा ब्राह्मणगावला आले, आमच्या अनुराग येवले इथं आहे, गाडीतून उतरले, फोटो काढले आणि गाडीत बसून परत गेले. तिथून ना तहसीलदारांना फोन केला ना काही केलं. त्या उलट आमच्या शेतकऱ्यांचे 2022चे विमे आले होते, परत घ्यायला चालू झाले ना. कुठे संदीपराव सरपंच 10,000 रुपये परत घ्यायचं चालू झाले. बरोबर, म्हणजे आलेले पैसे देखील आपल्या खात्यातून नोटिसा देऊन कलेक्टरच्या माध्यमातून नुकसान भरपाईचे पैसे आपले परत चाललेले आहेत. 65 mm वर त्या ठिकाणी पाऊस झाल्यावर अतिवृष्टी असती, त्याचे पंचनामे लवकरात लवकर करून शासनाने त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना योग्य ती मदत करावी अशी या निमित्ताने पुनश्च एकदा विनंती करतो. बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु आज ती वेळ नाही. आपल्याला ज्ञात आहे, आज प्रतिसादही मोठा दिसतो आहे. आवर्जून आपण सर्वजण त्या गोष्टीची वाट पाहत आहे, परंतु योग्य वेळी योग्य तो आपण निर्णय घेऊ, त्यामध्ये कुठलीही शंका आपण आणू नका. मध्यंतरी मी सांगितल्याप्रमाणे गेल्या 10 वर्षामध्ये आपण 150 कोटीहून अधिकची FRP दिली. 30-40 कोटीचं आपलं इथेनॉल त्या ठिकाणी टाक्यांमध्ये होतं, म्हणून आपण वेगवेगळ्या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कारखान्याला मदत त्या ठिकाणी मागत होतो, परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे त्यावेळेस ती नाकारली गेली. त्याबद्दल देखील त्या ठिकाणी मुंबई मंत्रालय इथं गेल्यावर सकारात्मक प्रतिसाद, कारण की कुठल्याही कागदपत्राची त्रुटी आपल्या कारखान्याची नव्हे. संबंध जिल्ह्यामध्ये जे काय बोटावर मोजके कारखाने आहेत त्या कारखान्यांपैकी राज्यामध्ये आपला कारखाना येतो. या ठिकाणी अनेक सूचना आणि हे तिथं येत आहेत, त्याच्यावर मी फारसं बोलणार नाही, परंतु विरोधकांना एवढंच सांगतो, खोटे नाटे आरोप करून जर अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. काळ जरी कसोटीचा असला तरी हा वारसा शंकररावजी कोल्हे साहेबांचा आहे, हा वारसा संघर्षाचा आहे. योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने बोलतो. आपण सर्व ऊसाच्या भावाप्रमाणे जे काय आपली अपेक्षा आहे मधुमामांनी त्या ठिकाणी सांगितलं, तर काळजी करू नका. संजीवनी कधीच मागे राहिलेली नाही. या वर्षीची दिवाळी देखील आपली गोड केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आपल्याला या निमित्ताने आश्वासन करतो. निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या चालू आहे, त्याच्यामुळं नवीन अधिकारी रुजू झालेले आहे. त्यांना निरोप देऊन बोलवून घेतलं व आमच्या पैशाचं काय अशा पद्धतीचं चिठ्ठी तिकडून घालून आली, परंतु त्या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपाला वेगळ्या दिवशी मी उत्तर देईल. आपण आपल्या तालुक्यात वाढत असलेल्या बेरोजगारीमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 2 नंबरचे धंदे किंवा आमचे युवक भरकटलेले आहेत. राजरोजपणे कुत्ता गोळी असेल, गांजा असेल, याचा प्रयोग त्या ठिकाणी होताना दिसतो. तो कुत्ता गोळी काय प्रयोग आहे हा माहीतच नव्हता मला. ते काय घ्यायला आले तर तो म्हणतो भाऊ दादा, आणि ती घेतली का तो शिव्या द्यायला चालू करतो. 48 तास त्याला काहीच सुचत नाही. 2 व्यापारी मला भेटले, माझ्या पोरावर तो धावून आला, त्याला अडवायला गेलो तर माझ्यावर दगड घेऊन आला म्हणे. म्हणजे अशी पद्धत आपण जरी हसण्यावारी घेत असलं तर असे गंभीर कायद्या व सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्या तालुक्यात झालेली आहे. राजरोजपणे मी देखील गाडीतून त्या दिवशी चक्कर घेतला तर त्या आपल्या कोपरगाव शहरामधील काहींनी आणलेले 2 कोटीचे बाजारवटे आहेत, त्याच्यावर हे सर्व धंदे त्या ठिकाणी चालू होते. आणि म्हणून त्याच्यावर आवाज उठवला तर यांच्या पोटात दुखायला लागलं. जणू काही यांचे हप्ते आमच्यामुळे बंद झाले का काय असं मला वाटायला लागले. आणि म्हणून आपण आपल्या पद्धतीने आपण कार्यरत राहावं, म्हणून आपण संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून संजीवनी नोकरी महोत्सव त्या ठिकाणी आपण भरवतो आहे. कारण सातत्याने माझ्याकडे रोज नोकरीचे अर्ज येतात, 8-8, 10-10 अर्ज येतात. मी त्यांना सांगतो बाबांनो आता जागा शिल्लक नाही,
जिथं एक शिपाई लावायचं तिथं आपण 4 लावलेले आहे. आपल्याला जिथं इतर कारखान्यांचा आपला जुना प्लांट असल्यामुळे आपल्याला कर्मचारी जास्त लागतात, म्हणून आपल्याला स्वाभाविक पगारही जास्त द्यावा लागतो. आता नवीन प्लांट आलेले आहे, त्यांना 7-8 कोटी खर्च येतो पगाराचा वार्षिक. आपल्याला त्या तुलनेमध्ये 30 ते 35 कोटी खर्च येतो. त्याच्यामुळे आपल्याला कुठंतरी याच्यावर देखील विचार केला पाहिजे. परंतु त्यांची विनंती असते, भैया काही का होईना लग्न वस्तूवर का होईना याला लावून ठेवा. मोठी समस्या झालेली आहे. तर लग्न वस्तूवर लावून लग्न झाल्यावर परत सगळे आमच्याकडे येतील म्हटलं. म्हणून आपण काही फसवे काम आपल्याला कधी जमले नाही आणि जमणारही नाही. स्पष्टपणे आपण आदरणीय कोल्हे साहेबांच्या आदेशाप्रमाणे हो असेल तो हो म्हणतो, नाही असेल तर नाही म्हणतो, प्रयत्नशील असेल तर प्रयत्नशील म्हणतो. परंतु हा आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे की रोजच अर्ज येतात, अर्जाचे ढीग लागले, एवढा फक्त लावून घ्या, काय करा, त्याचं लग्नच व्हायना तीच झालं. परंतु तो एक सामाजिक प्रश्न निश्चितच झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण सामुदायिक विवाह सोहळा घेत होतो सर्व धर्मीय, त्यावेळेस सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी कमी आणि लग्न जुळून देता का काय याच्यासाठी नाव नोंदणी जास्त आपल्याकडे होत होती. आणि या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर निश्चितपणाने कुठंतरी ही आपल्याला धोक्याचा घटना आहे. अशाच पद्धतीने वाटचाल चालली तर अधोगती कोपरगाव तालुक्याची झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे आपण सतर्क राहून येत्या निवडणुकीमध्ये योग्य त्या पद्धतीने आपण निर्णय घ्याल याची मला अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आपला एक फुलाचा वाटा म्हणून संजीवनी नोकरी महोत्सव आपण त्या ठिकाणी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करतोय. मी या व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांना सभासद पाल्य असतील, सभासदांचे मुलं असतील, इतर कोणी असतील, त्यांना आवाहन करतो की आपण 5 ऑक्टोबरला त्या ठिकाणी जनार्दन स्वामी आश्रम या ठिकाणी जवळपास नगर, संभाजीनगर, नाशिक, पुणे, महाराष्ट्रामधून 100हून अधिक कंपन्यांना आपण त्या ठिकाणी संपर्क केला. त्यांना सांगितलं की तुमच्याकडे कुठं कुठं वेकन्सी आहे, त्याप्रमाणे जवळपास 8 ते 10 हजार रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या 100हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी 5 तारखेला दिवसभर जनार्दन स्वामी आश्रमामध्ये उपलब्ध राहणार आहे. बँकिंग असेल, फायनान्स असेल, IT असेल, नॉन IT असेल, ऑटोमोबाईल असेल, असे सर्व क्षेत्रातील कंपन्या त्या ठिकाणी येणार आहेत. जेणेकरून दिवसभर वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून इंटरव्ह्यू होऊन जे कोणी युवक आपले त्यामध्ये पास होतील त्याच दिवशी त्यांना नियुक्ती पत्र त्या ठिकाणी जागेवर दिले जाणार आहे. म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की आपण येत्या 5 तारखेला नोकरी महोत्सवामध्ये सर्वांनी जे काही युवक असतील त्यांनी नाव नोंदणी करावी, बेरोजगार युवकांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यामध्ये सहभागी होऊन चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपण द्याल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपण वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाला भेटी दिल्या. अनेक संस्थापक सभासद या ठिकाणी मला भेटले. निश्चितपणाने स्वर्गीय कोल्हे साहेबांची आठवण ते करून दिले आणि आमच्या सर्व संचालक मंडळांना आमच्या जबाबदारीची जाणीव देखील या निमित्ताने आम्हाला आहे. आम्ही आमच्या कार्यासाठी कटिबद्ध राहू एवढा आपल्याला या निमित्ताने शब्द देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय सहकार.